आजची मॅच खूप मोठी आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आणि या मोठ्या मॅचसाठी आपण करणार आहोत एक खास विश्लेषण, ज्यामुळे एक परफेक्ट फॅन्टसी टीम बनवायला नक्कीच मदत होईल. ठीक आहे, तर आपण काय काय बघणार आहोत. आधी पाहूया की स्टेज कसा सेट झालाय. मग अहमदाबादच्या पिचचं काय रहस्य आहे ते उलगडू. त्यानंतर फॉर्म विरुद्ध इतिहास हा सामना बघू. मग फॅन्टसी टीमची एक ब्ल्यूप्रिंट तयार करू आणि शेवटी दोन संभाव्य विजयी संघसुद्धा पाहू. तर सुरुवात करूया. बघा, ही मॅच म्हणजे ना दोन वेगवेगळ्या कथांची एक जबरदस्त टक्कर आहे. एका बाजूला गुजरातला आपल्या घरच्या मैदानावर परत जिंकायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला राजस्थानची विजयाची गाडी सुसाट सुटलीये. म्हणजे बघा, एका बाजूला आहे गुजरातचा अहमदाबादमधला तो अभेद्य किल्ला, जिथे त्यांना हरवणं खूप अवघड आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे राजस्थानचा सध्याचा भन्नाट फॉर्म. मग आता प्रश्न हा आहे की जिंकणार कोण, इतिहास की सध्याची परिस्थिती? चला आता जरा मैदानाकडे वळूया, म्हणजे अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमकडे. तिथली खेळपट्टी आणि हवामान सामन्यावर कसा परिणाम करू शकतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर ही खेळपट्टी, अरे बापरे, ही फलंदाजांसाठी जणू काही स्वर्गच आहे. इथे सर्रासपणे 180 ते 200 धावा होतात. पण यात एक मोठा ट्विस्ट आहे, तो म्हणजे ड्यू फॅक्टर. दव पडायला लागलं की चेजिंग करणं सोपं होतं. त्यामुळे एक गोष्ट पक्की आहे, जो कॅप्टन टॉस जिंकेल तो 100% पहिले बॉलिंगच निवडणार. आणि हवामानाबद्दल तर काहीच काळजी करायची गरज नाही. एकदम स्वच्छ आकाश आहे, क्रिकेटसाठी परफेक्ट वातावरण. पावसाची अजिबात शक्यता नाहीये. म्हणजे काय, तर एक पूर्ण हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज सामना आपल्याला बघायला मिळणार हे आता नक्की झालंय. ओके, तर आता येऊया आपल्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. फॉर्म विरुद्ध इतिहास, म्हणजे डेटा काय सांगतोय, जुने रेकॉर्ड्स बघायचे की सध्याचं फॉर्म? खरी उत्तरं आपल्याला इथेच सापडणार आहेत. बरं, जर आपण हेड टू हेड रेकॉर्ड पाहिलं ना, तर गुजरात खूप पुढे आहे, खूपच पुढे. 8 सामन्यांपैकी 6 सामने त्यांनी जिंकलेत, आणि यातली मोठी गोष्ट म्हणजे 2022ची फायनल, ती सुद्धा त्यांनी ह्याच मैदानावर जिंकली होती. पण इथेच तर खरी गंमत आहे. जसं आपण सध्याच्या फॉर्मवर येतो तसं सगळं चित्रच बदलून जातं. राजस्थानने मागचे दोन्ही सामने जिंकले आहेत आणि दुसरीकडे गुजरातला त्यांच्या पराभवाची मालिका तोडायची आहे. म्हणजे मोमेंटम तो पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने झुकलेला दिसतोय. आणि हा आकडा बघा, जरा नीट बघा, 65.40 ही आहे शुभम गिलची या मैदानावरची बॅटिंग ॲव्हरेज. तो इथे अक्षरशः राजासारखा खेळतो आणि म्हणूनच गुजरातसाठी तो सर्वात मोठा ट्रम्प कार्ड आहे. पण थांबा, राजस्थानकडे सुद्धा याला एक तोडीस-तोड उत्तर आहे, आणि ते नाव आहे वैभव सूर्यवंशी. काय खेळला होता तो मुलगा! आपल्या पहिल्याच मॅचमध्ये फक्त 17 बॉल्समध्ये 52 रन्स. हा खेळाडू एकटा मॅच फिरवू शकतो. ठीक आहे, तर आता इतका सगळा डेटा आपल्याकडे आहे, इतकं विश्लेषण आपण केलंय. मग या सगळ्याचा वापर करून एक परफेक्ट फॅन्टसी टीम बनवायची कशी? आपली स्ट्रॅटेजी एकदम सोपी आहे. फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. 1. दोन्ही टीमचे टॉप ऑर्डर बॅट्समन घ्या. 2. बॅट आणि बॉल दोन्हीने कमाल करणारे ऑलराऊंडर्स निवडा. 3. डेथ ओव्हर्समध्ये विकेट घेणारे बॉलर्स घ्या. आणि 4. जो सध्या तुफान फॉर्मात आहे त्यालाच कॅप्टन बनवा. या 4 गोष्टींचा बॅलन्स जमला की टीम तयार. चला तर मग हीच स्ट्रॅटेजी वापरून आपण 2 वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या आहेत. बघूया त्या कशा दिसतात. ही आहे आपली पहिली टीम, जी स्मॉल लीगसाठी एकदम परफेक्ट आहे. इथे आपण जास्त रिस्क घेतलेली नाही. शुभमन गिल, यशस्वी जयस्वालसारखे भरवशाचे खेळाडू घेतलेत. आणि कॅप्टन अर्थातच शुभमन गिल, कारण घरच्या मैदानावर त्याचा रेकॉर्डच तसा आहे. आता ही दुसरी टीम, ही आहे ग्रँड लीगसाठी. इथे आपण थोडा मोठा डाव खेळलाय. कॅप्टन बनवलाय वैभव सूर्यवंशीला. ही एक मोठी रिस्क आहे, पण जर तो चालला तर ही टीम आपल्याला ग्रँड लीग जिंकून देऊ शकते. हाय रिस्क हाय रिवॉर्ड. तर हे होतं आपलं संपूर्ण विश्लेषण. एका बाजूला आहे गुजरातचा भक्कम इतिहास आणि दुसऱ्या बाजूला आहे राजस्थानचा सध्याचा सुसाट फॉर्म. मग आता खरा प्रश्न हा आहे की आजचा सामना कोण जिंकणार, कॅप्टनची रणनीती की एखाद्या खेळाडूची वैयक्तिक चमक? याच प्रश्नावर आजच्या मॅचचा निकाल अवलंबून असेल.